नमस्कार मॅडम. नमस्ते सर. आमच्या कलाप्रबंध या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि खूप छान वाटते आज एम-जी-एमचा एवढा मोठा आलेख, चढता आलेख प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपलं खूप छान काम चालू आहे. खरं तर एम-जी-एम विद्यापीठाच्या ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्सच्या डीन म्हणून आता तुम्ही काम करत आहे. बऱ्याच महिला सबलीकरण असेल, त्यांचा आवाज पत्रकारितेच्या माध्यमातून आपण उठवत आहे. तर खूप आमच्या प्रेक्षकांना तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. तर आपण आता जे काम चालू आहे एम-जी-एमचं, ते तुम्ही जे आता डीन म्हणून जे काम करत आहे, त्याविषयी आता काही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? नमस्कार. मी रेखा शेळके. खरं तर मी इथे कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया या एम-जी-एमच्या पत्रकारिता महाविद्यालयाची गेली गेली 25 वर्ष एम-जी-एमला जुडलेली आहे. एम-जी-एममध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि अधिष्ठाता असा माझा प्रवास आहे. अरे वाह! आणि अधिष्ठाता म्हणताना म्हणजे जसं 2019 मध्ये हं. आमचं विद्यापीठ झालं, एम-जी-एम विद्यापीठ झालं. आणि मग एम-जी-एम विद्यापीठ झालं तर आपल्याकडे फॅकल्टीज असतात. तर आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत 7 फॅकल्टी, त्याच्यामध्ये फॅकल्टी ऑफ सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज ही माझी फॅकल्टी आहे ओके. आणि मी त्याची डीन आहे. बरं. माझ्या अंतर्गत कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आहे, म्हणजे पत्रकारितेचं तर कॉलेज आहेच आहे. हं, हं. पण फोटोग्राफी आहे, फिल्म होतं, आता ते डिझाइनमध्ये गेलंय. अच्छा. त्यानंतर लॉ आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, ज्याच्यामध्ये सोशल वर्क आहे, पब्लिक हेल्थ आहे, हं. सायकॉलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, स्कूल ऑफ लीगल स्टडीज आहे आणि लँग्वेज सगळ्या आहेत. म्हणजे सगळ्या उर्दू, अच्छा. इंग्लिश, मराठी, हं, हं, हिंदी हं. अशा सगळ्या लँग्वेजचं इन्स्टिट्यूट करताय. ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज अशी पण एक इन्स्टिट्यूट आहे. तर हं. या सगळ्याचं थोडक्यात अकॅडमिकली हां. मी बघते म्हणजे ॲज अ डीन. नाही बऱ्याच वेळा तुमचं पाहिलंय मी म्हणजे आता शिव कदम सर किंवा यांच्या निमित्ताने आम्ही बरेच सिनेमात काम करतो. एम-जी-एमला येणं झालं. आपली ओळख 7-8 वर्षापासून आहे. आणि तुमचे मी Facebookवर किंवा बरेच तुमचा दिवाळी अंक आला मध्ये बाई माणूस नावाचा. हो. तर बाई माणूस हे सदर खूप चाललंय किंवा त्याला जे पत्रकारिता लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ आहे. एक आवाज उठवण्याचं काम त्यातून होतंय आणि तो तुमचा खरं तर विषय आहे तो. तर बाई माणूस सदराविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अ, कसं आहे की एम-जी-एम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आणि मीडिया हे 1992 ला सुरू झालं आणि मग आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे प्रोग्राम देतोय. अ, बऱ्याच वेळा असं होतं की इंडस्ट्री आपल्यासोबत यायला पाहिजे हं. आणि मग आपण इंडस्ट्रीला रिक्वेस्ट करतो की इंटर्नशिप द्या, हो, हो. विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्या. तसं इंडस्ट्रीसोबत खूप चांगले रिलेशन आहेत एम-जी-एमचे. अच्छा. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला पटकन इंटर्नशिप मिळते. हं. पण असा एक विचार आला, की आता कसं आहे, की पत्रकारिता खूप बदलली. हं, हं. म्हणजे तुम्ही ॲज म्हणजे जरी शिक्षण नाही घेतलं, हां. तरी आता तुम्ही माझी मुलाखत घेताय ॲज अ पत्रकार म्हणूनच घेताय, हं, हं. असं मी म्हणेन. म्हणजे पत्रकारितेमध्ये वेगवेगळे आयाम आलेत. बरोबर. म्हणजे पॉडकास्टिंग असेल, हो, हो, अ, हो. ब्लॉग असेल, अच्छा. व्हिडिओ ब्लॉग ट्रॅव्हल्स असेल, असतील. ट्रॅव्हल असेल, हं. त्याच्यानंतर तुम्ही डिजिटलवर तुमचे इन्फ्लुएन्सर असेल, बरोबर. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक अशी पत्रकारिता आली, हं, हं. की जी समांतर पत्रकारिता आपण ज्याला म्हणतो. बरोबर. म्हणजे धड प्रिंटमध्ये नाहीये तुम्ही आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये पण नाही. बरोबर. हां. पण मधल्या समांतरमध्ये आहात तुम्ही. ओके. तर समांतरमध्ये असल्यामुळे आम्ही असं ठरवलं, की आपलं पण एक स्वतःचं समांतर प्लॅटफॉर्म असावा, हं. ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. येस. तर प्रशांत पवार हं. जे दिव्य मराठी, लोकसत्ता या ग्रुपमध्ये काम करत होते. अच्छा. ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी हा प्रपोजल माझ्याकडे दिलं, की हं. आपण असं काही सुरू करू शकतो का? बरोबर. आणि मला ते खूप छान वाटलं, की हं. अ, आज बाई माणूस हे महाराष्ट्रातल्या सगळ्या कम्युनिटीला कव्हर करते. मग अच्छा. ती आदिवासी असेल, हां, हां. ती ट्रान्सजेंडरची असेल, ते समजा जे लोक कलावंत आहे त्यांच्या कम्युनिटी असेल हं. किंवा वारली कम्युनिटी आहे किंवा
इकडे नंदुरबार मधले जे आदिवासी लोक आहेत ते आहेत, दलित कम्युनिटी आहे. या सगळ्या कम्युनिटीच्या महिला पत्रकार अच्छा. आपण त्याच्यामध्ये जोडले. अरे वाह! आणि बाई माणूस हे असा प्लॅटफॉर्म आहे, की जिथं मेनस्ट्रीम मीडिया पोहोचत नाही. हो, हो. म्हणजे आदिवासीच्या एका गडचिरोली, भामरागड त्या टोकावर जर काही घडलं किंवा हां. काही कुठल्या महिलेचं काही चांगली पण गोष्ट घडली, बरोबर तर ती आहे. मेनस्ट्रीममध्ये येत नाही. हां, ते आणि म्हणून मग हा प्लॅटफॉर्म आम्ही उभा केला. हं, हं. आज तो सक्सेसफुली आम्ही 3 वर्ष कंप्लीट केलेत. अच्छा. प्रशांत पवार आणि त्याच्यासोबत साधारणतः महाराष्ट्रातून एक 24 महिला पत्रकार जोडलेले आहेत ओके. आणि त्या ॲक्चुअलमध्ये पत्रकारितेचं त्यांनी कुठला कोर्स केलेला नाहीये. बरोबर. पण माझी स्टोरी मी सांगावी या हां. हेतूने सुरू झालेला तो प्रवास आहे. अरे वाह! त्या बरं. सगळ्या महिलांना आम्ही इथे पत्रकारिता कशी करायची, हं, हं, हं. मोबाईल कसा हँडल करायचा, अच्छा. एडिट कसं करायचं, शूट कसं करायचं, इंटरव्ह्यू कसा घ्यायचा हां, हां. किंवा मग एखादा जर पोलीस कंप्लेंट झाली, बरोबर. तर तुम्ही बातमी कधी करू शकता हं, हं, किंवा हं. एखादा अधिकारी एखादी बातमी समजा शासनाच्या संदर्भात आहे, हं, हं. तर त्याला अधिकाऱ्याची कशी जोड देता येते, अधिकाऱ्याचा बाईट कसा घेता येऊ शकतो तुम्हाला, म्हणजे बरोबर. त्याशिवाय तुमची बातमी पूर्ण होणार नाही. असं सगळं वरिष्ठ काही पत्रकार बोलवून आपण त्यांना 1 महिन्याभराचं इथे करतो. ट्रेनिंग दिलं अरे वाह! आणि मग बाई माणूस सुरू झालं. हं, हं. आज बाई माणूसचा आम्ही मध्यंतरी आदिवासी स्पेशल आदिवासींवर दिवाळी अंक हं. काढला. खूप छान रिस्पॉन्स मिळालाय त्याला बरोबर. आणि असं ते बाई माणूस प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये इथले म्हणजे हां. जर्नलिझम कॉलेजचे विद्यार्थी पण प्रशांत पवार सोबत एक 10-12 विद्यार्थी काम अ, करतात. काम करतात, की जेणेकरून त्यांना इंटर्नशिप पण मिळते. अच्छा. डायरेक्ट स्टोरी करता येते. हं. लोकांशी बोलता येतं आणि त्यातून ते आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला जातात. त्यांचं बरोबर आहे. शिक्षण पूर्ण झालं की. नाही खरं तर म्हणजे कसं होतं, की ज्याच्या शहरामध्ये सगळ्यांना सोयी-सुविधा आहेत, त्यांना पूर्ण प्लॅटफॉर्म मिळतो, जाहिरात मिळते, नाव मिळतं, प्रसिद्धी मिळते. पण काय होतं ग्रामीण भागात अडी-अडचणी, डोंगराळ भागामध्ये बऱ्याच लोकांचे कलागुण आहेत, जसं तुम्ही म्हणाले, की त्यांना वाव मिळत नाही. कुणीतरी बरोबर. शाबासकीचा हात मिळत नाही किंवा कोणाची अडचण असेल किंवा काही आपल्या सिस्टम असेल किंवा इतर गोष्टीमध्ये रूढी परंपरेत महिलांचा आवाज दाबलेला असतो. पण तो कुठेतरी त्याला एक वाचा फोडण्यासाठी मला वाटते बाई माणूस खूप महत्त्वाचं काम करत आहे. महत्वाचं काम. येस. आणि मॅडम तुम्ही म्हणजे ऐकलं की तुमच्याबद्दल की तुम्ही कुठलाही विषय म्हणजे महाराष्ट्रात कुठेही काही घटना घडली, म्हणजे महिलांच्या म्हणजे बाकी सगळे विषय तर तुमचे चांगले आहेत. पण महिला स्पेशल त्याच्याविषयी तुमचं काम चांगलं आहे, की अशा कुठल्या घटना की आजपर्यंत एखादी घटना घडली आणि त्यातून तुम्ही आवाज उठवला, पण त्याचं काहीतरी प्रत्युत्तर की त्याला एक काहीतरी बदल झाला त्या याच्यामध्ये. अशा काही घटना आहेत का? कसं आहे आता तर खूप म्हणजे परिस्थिती खूप बेकार आहे, हं. की कुठलीच महिला म्हणता येणार नाही की सुरक्षित आहे. आणि म्हणजे घरापासून असेल हं. किंवा स सहकार्याकडून असेल किंवा अधिकाऱ्याकडून असेल, कुठून ना कुठून तरी तिला म्हणजे आज सध्या ती हं, हं. खूप सफरर आहे. तर अशा महिलांचं जर माझ्या म्हणजे मी अशा अनेक केसेस मी हाताळलेल्या. म्हणजे एक सांगायला हरकत नाही. इथे औरंगाबादमध्ये एका महिलेचं म्हणजे ते हे होते अ, अ, काय म्हणता येईल की ओल्ड कपल होतं आणि त्यांच्या तिन्ही मुली आमच्या जे-एन-सी-ला शिकलेल्या होत्या आणि त्यांनी घर विकलं होतं. ते घर एका रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याला विकलं होतं अच्छा. आणि त्यांनी नाही त्याला नव्हतं विकलं. तो तिथे भाड्याने राहत होता, त्या आजी-आजोबांकडे हं. आणि ते घर दुसऱ्या एका महिलेला विकलं होतं. तर ती महिला मला भेटली आणि ती म्हणाली, की "मॅडम घर विकलंय त्यांनी आम्हाला, पण ते घराचा ताबा काही सोडायला तयार नाही." ते हं. पोलीस अधिकारी. हं, हं. तर मी म्हणलं, "ठीक आहे." आणि आज एक मला 8 दिवसापूर्वी अशी गोष्ट मला समजली होती आणि त्याच्यानंतर काय झालं, की त्या दोघा नवरा-बायकोंना जे की ओल्ड होते, त्यांना त्या अधिकाऱ्यांनी बाहेरून कुलूप लावलं आणि घरात कोंडून टाकलं. अरे वाह! आणि त्या लोकांनी बोराडे सरांना फोन केला, जे की आमचे ट्रस्टी होते हं. आणि ते काहीतरी अमेरिकेला चालले होते आणि त्यांनी एअरपोर्टवरून मला फोन केला, की "रेखा असं-असं आहे आणि तू जरा तेवढं बघशील." मला क्लिक झालं, की ती बाई मला बोलली होती. ओके. मी आपले जे पत्रकार आहेत हां. एबीपी माझाचे त्यांना सांगितलं. हं. ते गेले तिथे. त्यांनी शूट केलं पूर्ण. ते कुलूप तोडलं. पोलिसांना घेऊन आले ते हो, पत्रकार. हो, हो. कुलूप तोडलं. त्या आजी-आजोबांना बाहेर हो. काढलं
ते आजोबा तर अक्षरशः हार्ट अटॅक हो, हो, येण्याची हो. परिस्थिती झाली होती त्यांना. त्यांना ॲडमिट केलं. त्यांचं कोणीच नव्हतं इथं. हं, हं, हं. त्यांच्या मुली तिन्हीही अमेरिकेला होत्या अच्छा. आणि ते सगळं सॉल्व्ह झालं. त्या माणसाने घर सोडलं हं. आणि सांगायला हरकत नाही, की ते दोन्ही आजी-आजोबा हं. आमच्याकडे मी आणि तो पत्रकार दोघांकडे असं म्हणजे कॅश घेऊन आले. अच्छा. आम्हाला देण्यासाठी बक्षीस म्हणून. बरोबर. हां, हां. तर आम्ही म्हणलं, "तुमच्या मुलीसारखे आम्ही आहोत. बरोबर आहे. आम्हाला काही हे नको. त्या बदल्यात तुम्हाला जर असं वाटत असेल, की ह्यांना काहीतरी दिलं पाहिजे." हां, हां. तर मग त्यांनी असं एक सिल्व्हरचं हे असतं ना, तो एक धातू असतो. हो, हो. त्याची एक सरस्वतीची भली मूर्ती. मोठी अशी मोठी एक मूर्ती हं. आणि त्या पत्रकाराला एक गणपतीची मूर्ती. बरं, अशा बरं. 2 आम्हाला प्रेझेंट केल्या आणि अच्छा. आमचे थँक यू केलेले. नाही, नाही. नक्की. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, हं. की जिथे आपला उपयोग होऊ शकतो, बरोबर. कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी. हं, हं. तर ते एक माणूस म्हणून केलं पाहिजे. म्हणजे त्याला पत्रकारिता किंवा ह्या गोष्टी गौण नाहीत असं मला वाटतं. बरोबर. आता मॅडम खरं तर तुम्ही खूप वर्ष काम करताय. म्हणजे बार्शी तुमच्या पेलगावपासून सुरुवात झाली. तुम्ही औरंगाबादमध्ये आला. एम-जी-एमचं आता काम करताय आणि खूप मोठा प्रवास आहे. तुमचं हं, हं. शिक्षण पण मला वाटतं इथेच झालं आणि आजच तुम्ही त्या विभागाचे डीन आहात. तर या प्रवासाबद्दल किंवा म्हणजे ह्या प्रवासातून तुम्हाला काय होईल, की आमच्या आजच्या ज्या काही ग्रामीण भागातल्या मुली आहेत, जे हं, हं. शहराकडे वळतायत किंवा चांगल्या म्हणजे याच्यातून म्हणजे रेग्युलर जे काही आपले व्यवसाय आहेत किंवा कला आहे त्यापेक्षा वेगळं पत्रकारिता खूप महत्त्वाचा विषय आहे आता. कारण आवाज उठवला पाहिजे. तर कारण आज हल्ली काय होतंय, राजकीय क्षेत्र असतील, शासन असेल, इतर गोष्टी असतील. आपल्याला पत्रकारितेचा आधार घेऊन आपल्या हक्कांना अ, न्याय मागता येतो किंवा इतर गोष्टींना आपलं काम पुढे घेऊन जाता येतं. तर त्या पद्धतीने तुमच्या प्रवासाबद्दल जे बालपण आहे किंवा तुमच्या घरच्यांचा सपोर्ट त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर माझं जे गाव आहे ना, हं. खूप छोटं आहे. म्हणजे लोकसंख्या म्हणाल तर 600 लोकसंख्या आहे त्या गावची. तर माझ्या गावामध्ये अजून पण पिठाची गिरणी नाही. म्हणजे पोस्ट ऑफिस पण नाही हं. किंवा काय म्हणता पोलीस चौकी नाहीये. ग्रामपंचायत आहे हं, हं. आणि अशा गावातून मी आलेली. वडील शेतकरी. अ, पण एक माझा मावस भाऊ एका स्कूलला टीचर होता. तर वडिलांना असं वाटायचं, की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. हं. म्हणून माझ्या मोठ्या भावाला शिकायला घातलं आणि तो इंजिनिअर झाला. खूप हुशार होता. तर तो आत्ताच रिटायर झाला वाल्मीमधून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून आणि मग त्याच्यामुळे आम्ही बहिणी पण 2 बहिणी आम्ही पण पुढे शिकलो. म्हणजे माझं सगळं शिक्षण बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये झालंय. मी तिथून एम-ए लिटरेचरमध्ये केलं आणि मग लग्नानंतर मी इकडे आले बरं. औरंगाबादला. हं, हं. की जी एम-जी-एम संस्था आहे, हं. तर या संस्थेमध्ये मी बॅचलर ऑफ जर्नलिझम, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन हं. पुढे पी-एच-डी केलं आणि मला याच महाविद्यालयामध्ये काम करण्याची संधी मिळाली. बरं. आता शेवटी कसं आहे, हं. की ग्रामीण भागातून ज्या मुली येतात, हं. मला त्यांना आता तर खूप सुधारणा झाली. हो, हो. माझ्या वेळेस तर काहीच नव्हतं. म्हणजे मुलींना शिक्षणासाठी एखाद्या तालुका प्लेसला ठेवणं हे खूप मोठी गोष्ट होती. हो. म्हणजे आम्हाला भेटलं तर माझ्या गावामध्ये एक शेळके गुरुजी होते. हं, हं. ते लोकं विचारायचे, "शेळके गुरुजीच्या मुली का?" मला हो. खूप राग यायचा. मला वाटायचं, की एक शेतकरी पण शिकवू शकतो ना, हो, हो. गुरुजीच शिकवू शकतो असं मुलीला असं काही नाहीये. अच्छा. मग मी त्यांना असं ठामपणे सांगायचे, "नाही, नाही, माझे वडील शेतकरी आहेत. बरोबर. त्यांच्या मुली आहे आम्ही." हो, असं. हो. नाही अभिमानाने सांगता आला पाहिजे. आपण हां, शेतकऱ्याच्या मुली आहोत. हां. हं. तर असं शिक्षणामुळेच इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे शिक्षण हे खरं अ, बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे हं. ना, की वाघिणीचं दूध आहे ते. बरोबर. कुणी पिलं तर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर हे करियर आपलं गुरगुरूनच आहे हो, थोडक्यात हो. म्हणता येईल, की आपण इथपर्यंत आलो. मॅडम एम-जी-एम कम्युनिकेशन ऑफ मीडिया या संदर्भात जे काही आता कोर्सेस आहेत, जे आता तुम्ही जे काही तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यातून तुम्ही हे आता कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि आपला मराठवाडा, विदर्भ असेल किंवा इतर सगळीच महाराष्ट्रातली बरीचशी मुलं-मुली तुमच्याकडे येत आहेत. तर हा नक्की अभ्यासक्रम काय आहे? त्यातून काय शिकवलं जातं आणि मुलांना काय त्याचा पुढे उपयोग होईल त्यांच्या आयुष्यामध्ये? अ, खरं तर हे कॉलेज खूप जुनं आहे. 1992ला हे कॉलेज सुरू झालं. सुरुवातीला जे प्रचलित म्हणजे सगळीकडे जे कोर्सेस चालायचे हं, बी-जे, हं. एम-जे आणि 2007ला मी या कॉलेजची
प्राचार्य पद स्वीकारलं आणि 2007 ला स्वीकारल्यानंतर मी असं ठरवलं की का नाही आपण ग्रॅज्युएशन सुरू करू. हो. तर मी बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड मीडिया हे ग्रॅज्युएशन सुरू झालं, BMCJ. आणि त्यानंतर म्हणजे ते मराठीमध्ये शिक्षण होतं हं, आजपर्यंत. हं, हं, हं. पण त्यानंतर आम्ही BA इंटरनॅशनल जर्नलिझम हा प्रोग्राम सुरू केला. अच्छा. ज्याला युनेस्कोनी पूर्ण त्याचं डिझाइन केलेलं आहे, त्याचा सिलेबस जो आहे. ओके, ओके. तर हा जेव्हा प्रोग्राम सुरू केला, तेव्हा 4 विद्यार्थ्यांवर तो प्रोग्राम सुरू झाला. 2009 ची गोष्ट आहे. आणि आज जेव्हा आपण बघतोय, तर विद्यापीठ जसं झालं आमचं हं, हं. MGM विद्यापीठ. येस. ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. हं. तर विद्यापीठ झालं म्हणजे आम्हाला असं आहे, की आम्ही दर 6 महिन्याला पण आमचा सिलेबस चेंज करू शकतो. ही हो. खूप मोठी गोष्ट आहे. कारण मीडिया हा क्षणाक्षणाला बदलतो. येस. आता काय तुम्ही Twitterवर आहे, आता काय तुम्ही Facebookवर आहे, Instaवर आहे, पॉडकास्ट आहे, हं. खूप गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे आता फक्त प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक ह्या 2 गोष्टी नाही राहिलेल्या. हं, हं. इतक्या गोष्टी म्हणजे इतकी दारं खुली होतात मीडियाचं शिक्षण घेतल्यानंतर. येस. आपण जे म्हणतो ना 360 करियर, हो, हो. तर हे मीडियामध्ये आहे. नक्की. म्हणजे आज तुम्हाला वाटत असेल, की एखाद्याचं Facebook पेज चालवण्यासाठी Facebook मॅनेजर पाहिजे. हो, हो, हो. कितीतरी मुलं आज आहेत. यूट्यूबर आहेत. ते मंथली 1.5-2 लाख रुपये कमवतात. हे तर आहे. हं, हं. पण माझ्या कॉलेजचा विद्यार्थी आज न्यूयॉर्क सिटीमध्ये काम करतो. अरे वाह! बरं. हो, हो. एक सिद्धी महातोले नावाची विद्यार्थिनी आहे, अच्छा. जिने आमच्याकडून BA इंटरनॅशनल जर्नलिझम केलं. ओके. ती आज रॉयटर्स सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करते आणि न्यूयॉर्क सिटीला तिचं बीट आहे. ती तिथे काम करते. बरं. अभिनय आहे जो हिंदूसाठी काम करतो, हं, हं. जो गुजरातमध्ये सध्या हिंदूचा पत्रकार आहे. बरं, बरं. आशय एडगे आहे जो BBC मराठीमध्ये आहे. तो क्या पण आपला विद्यार्थी. म्हणजे अशी काही भरपूर नावं सांगता हो, येतील. हो, मी हो. असं म्हणत असते, की इथलं फुलंब्री एक छोटा तालुका आहे. हं, हं. फुलंब्रीच्या आजूबाजूच्या खेड्यातला विद्यार्थी ते फॉरेनचा विद्यार्थी. हं. एवढे सगळ्या म्हणजे भारतातले तर विद्यार्थी येतात तिथे. पण दुबईवरून विद्यार्थी आपल्याकडे येतात. तर बरोबर. अशा या सगळ्या परिसरातून विद्यार्थी इथं येतो. हं, हं. यावर्षी सुद्धा केरळ, बेंगलोर, हरियाणा, त्याच्यानंतर कलकत्ता इथून विद्यार्थी आहेत. अरे वाह! तर विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्याचं आमचा असा सातत्याने प्रयत्न असतो, की इंडस्ट्री हं. आणि हे आम्ही जे शिकवतो बरोबर. ते म्हणजे सायमल्टेनियसली जायला पाहिजे. हो, हो. त्यासाठी मग कुठलाही संपादक येऊ देत, कुठलाही रिपोर्टर येऊ देत, कुठलाही त्यांचे स्पेशल वर्कशॉप आपण घेतो. हं. त्याच्यानंतर त्यांना इंडस्ट्री सोबत आपण टाय केलेले आहेत. बाहेरच्या 2 युनिव्हर्सिटी सोबत आपला MOU झालाय, जेणेकरून इथले विद्यार्थी आता अमेरिकेमधल्या ब्रिजवॉटर स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 1 सेमेस्टरसाठी शिकायला जाऊ शकतो. अच्छा. किंवा UK मधल्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकमध्ये शिकायला जाऊ शकतो. बरं. आणि MOU झाल्यामुळे त्यांच्या फीसमध्ये पण खूप म्हणजे तफावत आहे. हं, हं, हं. ओरिजिनल फीस आणि आपल्याला जी त्यांनी कोट केलेली फीस आहे विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी आहेत विद्यार्थ्यांना. अरे वाह! अजून एक महत्वाचं, की आपलं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे हो. 90.8 FM, ज्याच्यामध्ये मुलांना खूप गोष्टी ऑडिओ, मिक्सिंग, रेकॉर्डिंग. स्वतःच्या आवाजावर काम करता येऊ शकतं. हं, हं. तिथे प्रॅक्टिकल मुलांना इन हाऊसमध्ये मिळतं. बरोबर. बाई माणूसमध्ये मिळतं. रोज मुलं त्यांचे बुलेटिन करतात. हो. इंटरव्ह्यू घेतात मोठ्या-मोठ्या लोकांच्या. तर हे सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेशन आपण देतो हं. आणि अभ्यासक्रम तर तुम्ही म्हणाल हो. MA MCJ हा जो सगळीकडे चालणारा अभ्यासक्रम आहे, पण त्याला पॅरलल आम्ही MA ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन PGमध्ये केलं. येस. ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करून कुठलंही ग्रॅज्युएशन करून मुलगा आला, तर MA ब्रॉडकास्ट विद्यार्थी 2 वर्षामध्ये इतका चांगला तयार होतो, की त्याला कुठलंही मीडिया पटकन त्याला जॉब मिळतो, स्वतःचं काही सुरू करू शकतो. अच्छा. असं चालू चालू आहे. आहे बरोबर. MGM ते कॉलेज ऑफ साधारणतः किती कम्युनिकेशन. वर्षांचा कोर्स असतो किंवा काय? MA हे 2 वर्षाचं आहे अच्छा. आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम जे आहे हं. इंटरनॅशनल जर्नलिझम अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया बरं.
आणि आता नवीन आम्ही मल्टीमीडिया जर्नलिझम पण सुरू केले. बॅचलर इन मल्टीमीडिया जर्नलिझम. ओके. हे 3-3 वर्षाचे म्हणजे NEP नुसार 4-4 वर्षाचे कोर्स आहेत. हं. पण त्याच्यामध्ये कसं आहे, की तुम्ही केव्हा एक्झिट करता त्याच्यावर पण आहे. मोस्टली मुलं 3 इयर डिग्री कोर्स करतात अच्छा. किंवा पुढे मग पीजीला पण येतात काही मुलं. बरं. तर अशा पद्धतीने हे चालतं. मेजर आणि मायनर आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळे मेजर आणि मायनर हं, ह्या हं. 2 गोष्टी आलेल्या आहेत. हं. ज्याच्यामध्ये काय होतं, की एखाद्या विद्यार्थ्याला जर्नलिझम करायचं असतं. पण त्याला असं वाटतं, की नाही मी सायकॉलॉजी पण केलं पाहिजे हां. त्यासोबत. तर मग तो जर्नलिझमला ॲडमिशन घेतो. मायनरमध्ये सायकॉलॉजीचा एक कोर्स करतो. त्याच्या डिग्रीवर लिहून येतं मेजर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, मायनर इन सायकॉलॉजी. म्हणजे असे सगळे विद्यापीठात जेवढे कोर्सेस आहेत, इव्हन हॉटेल मॅनेजमेंट असेल, तुमचं डेटा सायन्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असेल, कुठलाही लॉ असेल, कुठलाही तुम्ही मायनर घेऊ शकता. अच्छा, अच्छा, अच्छा. ही खूप मोठी अ, अ, उपलब्धी म्हणता येईल विद्यार्थ्यांसाठी. अच्छा. नक्की, नक्की. आणि या सगळ्या बाबतीत म्हणजे खरं तर कदम साहेबांचं सगळं प्रोत्साहन आहे याला. तर त्यांचं मार्गदर्शन नक्की कसं-कसं होतं किंवा आता शेवटी ते खूप अभ्यास म्हणजे मी पाहिले स्वतःहून, की कुठली गोष्ट, कुठली अडचण असेल तर ती सहजरित्या सोडवतात किंवा प्रोत्साहन देतात नवीन-नवीन इव्हेंटला, नवीन कार्यक्रमांना. तर आपल्या या संस्थेमुळे किंवा आपल्या या भागाचा म्हणजे आपोआपच एक विकास होतो. हो. म्हणजे आता पत्रकारितेच्या हिशोबाने म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं पत्रकारितेचा आवाजाने की इथले काही बदल घडतात किंवा इव्हेंट होतात, त्या लोकांपर्यंत पोहोचतं, कम्युनिकेशन होतं. असे काही महत्त्वाचे बदल झालेत का? किंवा तुम्हाला कुठले असे वाटतात की म्हणजे बदल घडले? आदरणीय कदम सर हे काय म्हणता येईल, की खूप विजनरी हं. आहेत. म्हणजे जर्नलिझम कॉलेज सुरू करावं, हे कधी म्हणजे 1990ला 90. त्यांच्या लक्षात आलं. अ, खरं तर प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये हं, हं. हे जे ह्युमॅनिटीज हा जो भाग आहे, हो, हो. की जिथे तुम्हाला फक्त माणसांच्याच गोष्टी आहेत, की माणसांच्या लाईफस्टाईलवर चालणारे सगळे हे प्रोग्राम आहेत. इथे बाकी म्हणजे मी जेव्हा बघते बाहेर, हं. तर तेव्हा खूप इम्पोर्टन्स नाही दिला जात. हं, हं. पण तसं कदम सरांचं नाहीये. कदम सर जितकं जर्नलिझमला इम्पोर्टन्स देतील, तेवढंच इंजिनिअरिंगला पण देतील. म्हणजे इंजिनिअरिंग इतकंच इम्पोर्टन्स जर्नलिझम कॉलेजला सुद्धा त्यांच्या लेखी आहे. म्हणून हे कॉलेज आज सगळ्या दृष्टीने उभं आहे. म्हणजे स्टुडिओ असतील, रेडिओ असेल, बाई माणूस असेल किंवा आमचे ग्रीन क्रोमा असेल हं. किंवा सगळे इक्विपमेंट असतील. या सगळ्याला किंवा आमच्यासारखी लोकं इथे आणून त्यांचा विकास करणं ही सगळी व्हिजन कदम सरांची आहे आणि मला वाटतं की केवळ एक काय म्हणता येईल की मेंटॉर, मार्गदर्शक आणि विजनरी माणूस. त्यामुळे एम-जी-एम मधला प्रत्येक कोना आज तुम्हाला काहीतरी देऊन जातोय. खूप चांगलं काहीतरी या देशासाठी देऊन जातो, असं मी म्हणेन. बरोबर. छान. मॅडम आता पत्रकारितेचं स्वरूप बदललं. पहिलं कसं असायचं की जे दूरदर्शनच्या बातम्या असायच्या, सह्याद्री वाहिनीच्या बातम्या असायच्या. त्या मग ह्या एका दिवसाभरातल्या फक्त अर्धा तासच तेवढ्याच बातम्या यायच्या. आता दिवसभराचं शेड्यूल आहे. कंटिन्यू म्हणजे सेकंदाला प्रत्येक चॅनलवर बातम्या असतात. ते स्वरूपच बदलले की आता लाईफस्टाईल बदलली, तेवढं कॉम्पिटिशन वाढलं. मग आता तुम्ही यातून तर गेलाय म्हणजे पत्रकारिते लिखाण प्रिंटपासून तर आता सोशल मीडिया पॉडकास्टपर्यंत आलेला आहात. तर तुम्हाला पत्रकारितेविषयी एक चांगल्या पत्रकारितेविषयी आपल्या लोकांना, प्रेक्षकांना किंवा नवोदित पत्रकारांना तुम्हाला काय सांगावसं वाटेल? सर पत्रकारितेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सांगेल, की पत्रकारिता हे क्षेत्र आता प्रिंट, इलेक्ट्रॉनिक यासाठी मर्यादित नाही राहिलेलं. पत्रकारितेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, की जिथे तुम्ही स्वतःचं नशीब आजमावू शकता. मग त्याच्यामध्ये डिजिटल मीडिया आला, तुमचं ब्रँडिंग आलं, तुमचं लोकांची इमेज क्रिएट करून देणं आलं, पब्लिक रिलेशन आलं, ॲडव्हर्टायझिंग आलं. त्याच्यानंतर आता तर सोशल मीडियामुळे खूप साऱ्या उपलब्धी आहेत, की तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल काढू शकता. तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता. तुम्ही चांगलं एखादं पोर्टल सुरू करू शकता. एखादं स्वतःचं न्यूज चॅनल सुरू करू शकता. एखाद्या मोठ्या संस्थांचं पूर्ण ब्रँडिंग तुम्ही करू शकता. हं. अ,
त्याच्यानंतर पॉलिटिकल एनालिसिस म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत, की जिचे विद्यार्थी खूप चांगल्या पगारावर सध्या काम करतायत. तर म्हणजे जे पॉलिटिकल पार्टीज असतात, त्यांच्यासाठीचं पी-आर करणाऱ्या आज एजन्सी आहेत आणि त्या बरोबर. खूप मोठ्या प्रमाणावर मुलांना संधी देतायत. हं. म्हणजे सांगायला खूप आनंद आहे, की माझे कितीतरी विद्यार्थी हं, हं. आज बिहार इलेक्शनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. करतायत हं. ॲज अ व्हेरी पॉलिटिकल एनालिसिस म्हणून बरोबर. किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. आपल्या एम-जी-एममध्ये भरपूर वेगवेगळ्या फॅसिलिटीज, वेगवेगळे विषय हाताळतात आणि तुम्ही सगळे एक फॅमिलीसारखं काम करतायत. म्हणजे मी खरं तर फॅमिलीचा एक मेंबर आहे. जरी मी गेस्ट म्हणून कधीतरी आलो, तरी आपल्या फॅमिलीसारखंच राहतो आणि छान वाटतं. आणि आज खूप छान वाटलं तुमच्या प्रवासाबद्दल ऐकून आणि आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल, की कोणाला पत्रकारिता किंवा वेगळ्या विषयावरती काही काम करायचं असेल, तर एम-जी-एममध्ये आपल्याला प्रवेश मिळवता येतो आणि चांगलं काम करता येईल. समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम, कला क्षेत्रात जपण्याचं काम आपल्या माध्यमातून कळेल. धन्यवाद मॅडम. आपलं कला भ्रमंती या कार्यक्रमात तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद इनामके सर. हं. तुमचं चॅनल खूप चालो नक्की. ह्याच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही पण खूप मोठे कलाकार आहात. तुम्ही मोठमोठ्या सिनेमांचे सेट तयार केलेले आहेत आणि तुमच्याशी गप्पा मारताना असं वाटलंच नाही, की आपण काहीतरी नवीन कुणाशी बोलतोय. खूप छान वाटलं सर. येस, येस. धन्यवाद. ओके. धन्यवाद.